तुमची थोडी तरी डोळ्याची कडवडी होती, दुःखाने नाही आनंदात का माझं मुलगा गॅदरिंग मध्ये नाचलं. खरं सांग, आईला आनंद झाला ना, तो बाहेरून नाही झाला, आतून झाला. मग मला सगळा तुमचं बाळ गॅदरिंग मध्ये नाचलं तर तुमच्या डोळ्याची कडवडी झाली. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं, याचा आनंद आपल्याला का नसावा. ज्या बाळाला आई नव्हती, ज्या बाळाला बाप नव्हता, ज्या बाळाच्या पाठीवर हात फिरवणार कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. ज्ञानोबराच्या पाठीवर कधी कुणी हात नाही फिरवला. ज्ञानोबरायला काय लागतं हे कधी कुणी विचारलं नाही. उलटे मिळालेल्या बाजूकडीमध्ये लोकांनी माती टाकली, हो माती टाकली. सांगा महिला मित्र, तुमच्या मुलीची आंघोळ झाली ना, किती सुंदर भांग पाडता तुम्ही तिला. तिला भांग पाडता, तिला सजवता, गालाला काजळाचा टिक्का लावता आणि पावडर लावता आणि मुलीकडे येता. आपलीच आई, एक वाक्य सांगा, मुलाला सगळ्यात जास्त जर नजर कोणाची लागत असेल ती तुझ्या आईची. ती आई. आणि खरं सांगू, बाळाला बाळ झालं तरी आईला ते बाळच असतं. बाळाला बाळ जरी झालं ना, ते आईला बाळ असतं. आणि तुमची पोरगी शाळेत निघाली ना, कशी मस्त तुम्ही भांग पाडता, टिफिन देता. खरंच सांगा, सगळे वारकरी स्टेजवर ते टाळकरी सांगा मला, आमच्या मुक्ताईचं भांग कोण पाडीत असेल हो? आमच्या मुक्ताईचं भांग कोण पाडीत? सगळ्या बहिणींमध्ये लहान बहीण मुक्ताई आहे आणि सगळ्यात मोठा दादा निवृत्ती दादा. कोण अंघोळ घालीत असं? अरे 70 वर्ष वय झालंय आपलं, अजून आपली पसाई झालं पाठ नाही. याच्यापेक्षा जगण्यात मजा काय?